वाल्मीकि करार मामले पर मसरजोग ग्राम पंचायत के सरपंच संतोष देशमुख और धनंजय मुंडे के इस्तीफे को दोहराना मेरे लिए उचित नहीं होगा, जिसकी न्यायिक जांच के साथ साथ आईजी की अध्यक्षता में एसआईटी जांच भी चल रही है। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस और उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ने आश्वासन दिया है कि इस मामले में जो भी दोषी होगा उनके खिलाफ कड़ी कार्रवाई की जाएगी। इसलिए उद्योग मंत्री उदय सामंत ने राय व्यक्त की कि मेरे लिए बार बार धनंजय मुंडे के इस्तीफे के बारे में बात करना उचित नहीं होगा। उदय सामंत आज बालेवाड़ी के एक 5 सितारा होटल में आयोजित ग्लोबल एंटरप्रेन्योर 2025 कार्यक्रम में शामिल हुए हैं। इस कार्यक्रम के बाद मीडिया से बात करते हुए उदय सामंत ने धनंजय मुंडे के इस्तीफे पर अपनी राय रखी। इंद्रायणी और पवना नदियों में लगातार हो रहे जल प्रदूषण को लेकर एक सलाहकार नियुक्त किया गया है। उदय सामंत ने ये भी दावा किया कि इन सलाहकारों की रिपोर्ट जल्द ही आ जाएगी और अगले 7-8 महीनों में इंद्रायणी नदी प्रदूषण से मुक्त हो जाएगी। आपल्याला एक माहिती असेल की उद्योग विभागाबरोबर मराठी भाषा हा देखील विभाग माझ्याबरोबर आहे। त्याच्यामुळे जे विश्व संमेलन आता पुण्यामध्ये आम्ही करतोय त्याच्यामध्ये हेच परिसंवाद आम्ही ठेवलेत की मराठी उद्योजकाला अजून शासनाची ताकद देऊन त्याला एस्टॅब्लिश करण्यासाठी जे जे काही बेनिफिट्स द्यायला लागतील, ज्या ज्या काही योजना आणायला लागतील त्या आम्ही नक्की आणणार आहोत आणि त्याच्यातनं मराठी उद्योजकाला देखील स्वतःच्या पायावर, मग छोटा असेल किंवा मोठा असेल, त्याला स्वतःच्या पायावर उभं करण्यासाठी आम्ही मदत करणार आहोत। या संदर्भामध्ये ज्युडिशरी इन्क्वायरी देखील सुरू आहे, एसआयटी आयजीच्या अध्यक्षतेखाली सुरू आहे। स्वतः मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे की जो आरोपी आहे त्याच्यापर्यंत पोहोचून त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल। मग आता मुख्यमंत्र्यांनी आमच्या शिंदे साहेबांनी पण हे सांगितलेलं आहे। त्याच्यानंतर मी मंत्र्यांना त्याच्यावर पुन्हा एकदा बोलणं हे योग्य नाही। तपासाअंती जे कोण गिल्टी असतील त्यांच्यावर कारवाई होईल। नाही, इंद्रायणी आणि पवना नदीच्या बाबतीत शुद्धीकरणाचा जो प्रकल्प आहे तो MIDC, PCMC, त्याच्यानंतर प्राधिकरण आणि PMC आणि असे आम्ही सगळे मिळून करतोय। त्याचे कन्सल्टंट देखील नेमले गेलेले आहेत। भविष्याच्या 6-7 महिन्यामध्ये कन्सल्टन्सीचा रिपोर्ट येईल आणि तुम्हाला भविष्यामध्ये इंद्रायणी पवना नदीमधलं अशुद्धीकरण जे आहे ते शुद्ध झालेलं दिसेल। त्याच पद्धतीचा हा प्रोजेक्ट आहे आणि मोठा प्रोजेक्ट आहे। ब्युरो रिपोर्ट, V-SRS न्यूज, पुणे, महाराष्ट्र।